डबल अकॅडमी पुणेमध्ये सर्व भावी शिक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सगळ्यांना येणाऱ्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मात्र हा जो येणारा पेपर आहे तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवून देवो याच्यासाठी काही महत्त्वाच्या पेपर सोडवण्याच्या ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। जर ह्या ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुम्हाला 10 ते 15 गुणांचा फायदा होणार आहे। मात्र याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर नक्कीच तुम्ही 5 ते 10 गुणांचं तुम्ही नक्की नुकसान करणार आहे। परंतु ह्या ट्रिक सांगण्या अगोदर परत एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर तुम्ही सर्वजण पास होऊन आपली जी T8 भरतीसाठी जी बॅच आहे आणि जी अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आहे त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर जॉईन करावं अशा आशासुद्धा व्यक्त करतो। आणि विशेष म्हणजे टेट भरतीसाठी आपण या ठिकाणी ऑफर दिलेली आहे 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच आणि CTET बॅच जी टोटली आपली हिंदीमधून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी बॅच आहे। 80% रेकॉर्डेड आहे, 20% लेक्चर फक्त तुम्हाला लाईव्ह मिळतील। टोटली हिंदीतून आहे, MP च्या टीचर्स आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून CTET सुद्धा तुमची त्या ठिकाणी निघू शकेल। तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर ICDS सहित या ठिकाणी आपण ऑलरेडी आहे। तर आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कोणत्या ट्रिक्स आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला 10 ते 15 मार्क्स या ठिकाणी मिळतील। सर्वात महत्त्वाची ट्रिक्स आहे की पेपर सॉल्व करण्यासाठी सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स म्हणजे सब्जेक्टचा सिक्वेन्स कसा लावावा आणि का लावावा। लक्षात ठेवा, तुम्ही जर या ठिकाणी सिक्वेन्स लावला नाही तर तुम्हाला इझी असलेले प्रश्न शेवटी तुमच्याकडे वेळ न मिळाल्यामुळे रिवाइज करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे किंवा उदाहरणार्थ तुमचे 100 प्रश्नामध्ये तुमचा जवळपास 90% टाईम गेला आणि 50 प्रश्नासाठी 10% जर टाईम उरला तर मग अशा वेळेस तुमचं नुकसान होईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की 50% वेळामध्ये 60% प्रश्न सॉल्व झाले पाहिजेत। म्हणजे अर्ध्या वेळामध्ये तुमचे कमीत कमी 100 प्रश्न सॉल्व झाले पाहिजेत आणि उरलेल्या अर्ध्या वेळामध्ये तुम्हाला 15 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मी जे प्रश्न तुम्हाला रिवाइज करण्यासाठी ठेवणार आहे ते प्रश्नसुद्धा सॉल्व करायचे आहेत। तर रिवाइज प्रश्न कसे ठेवणार ते सुद्धा सांगतो। बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला पेपर सॉल्व करण्याचा जो तुमचा सिक्वेन्स आहे, माझं सजेशन आहे की तुम्ही मराठी, उर्दू किंवा तुमचं हिंदी हे प्रश्न सगळ्यात पहिले सॉल्व करायचे कारण की ते कमी वेळेत सॉल्व होतात। नंबर 2 तुम्ही परिसर अभ्यास हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत। नंबर 3 इंग्रजी, जरी विषय कठीण असेल तरी इंग्रजीचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत। नंबर 4 बालमानसशास्त्र, नंबर 5 विज्ञान आणि नंबर 6 गणिताचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत। पॉसिबिलिटी आहे की 100% जे प्रश्न गणिताचे शेवटी जर सॉल्व केले तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होणार आहे। त्याचं कारण असं आहे की गणिताच्या एखाद्या गणितावर जर तुम्ही बसले तर तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला वाटते की गणित तर मला येतंय, 2 मिनटं 3 मिनटं 4 मिनटं जर झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या गणिताचं मार्क मिळून सुद्धा तुमचं नुकसान आहे। कारण की पुढे येणारे इझी प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी इझिली सोडवू शकत नाही कारण की तुमच्याकडे वेळ असतो कमी। त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नावर न थांबता 2 मिनटं वाट बघायची, नाही आलं तर पटकन पुढे त्या ठिकाणी जायचं आहे। तसंच हे जे प्रश्न तुम्ही सोडवणार या प्रश्नातले जे बी प्रश्न तुमचे 50-50 आन्सर असतील, काय असतील 50-50 आन्सर असतील, ते प्रश्न तेव्हा सोडवायचे नाहीत। शेवटचे जे 15 मिनटं आहेत त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व करायचं। कारण की आता तुम्ही 50-50 आहे परंतु पुढचे प्रश्न सॉल्व करता करता कदाचित काही प्रश्नांचं तुमचं जे आहे 50-50चं 70-80% तुमचं मत होऊन जाईल आणि अशा वेळेस जे 15 ते 20 प्रश्न तुम्ही सॉल्व करण्यासाठी सोडवणार तर हे 50-50 असणारे प्रश्न नंतर कमीत कमी 10 प्रश्न तुमचे 100% तुमचं त्या ठिकाणी जाणार। कारण की तुम्हाला प्रश्न सोडवता सोडवता 1 तासाचा वेळसुद्धा मिळणार आणि बऱ्याच प्रश्नाशी निगडीत पुढचे प्रश्न किंवा पुढचे ऑप्शन्स तुम्हाला समोर येत जातात आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार। म्हणून तुमचे जे टुक्के मारणारे असणारे 50-50 वाले तुमचे 100मध्ये कधी बदलून जातील हे तुम्हाला कळणार नाही। त्यासाठी तुम्हाला हा क्रम घ्यायचा आहे आणि वेळेचं बंधन पाळायचं आहे। कुठल्याही प्रश्नाला जर 2-3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तो प्रश्न सोडवून तुम्हाला काही उपयोग नाही। कारण की पुढचे इझी येणारे प्रश्न तुम्हाला कठीण जातील। म्हणजे इझी येणारे प्रश्न तुम्हाला वेळ नसल्यामुळे तुम्हाला घाईघाईत इथं की ज्या प्रश्नाला 10 सेकंद जरी तुम्ही विचार करण्याला वेळ दिला असेल तरी त्याचं उत्तर निघलं असतं, परंतु तुमच्याकडे वेळच नसेल त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला नुकसानकारक आहे। त्यामुळे असे प्रश्न, ट्रिकी प्रश्न टाळा। तुम्हाला पास होण्यासाठी असे 10-20 ट्रिकी प्रश्न असतात, गणित असू द्या, विज्ञान असू द्या, कुठलाही विषय असू द्या, ते प्रश्न सॉल्व करण्यात वेळ गमवायचा नाही किंवा टुक्के मारायचे नाहीत। शेवटी मारा, शेवटी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले की मारायचं आहे अशा तऱ्हेने जर तुम्ही पेपर सोडवला तर प्रश्नही जास्त होणार आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळणार आहे। ऑफरचा लाभ घेण्यासाठी पटकन उद्याच या ठिकाणी पेपर झाला की फोन करा। सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा झालेला पेपर मला
8010457760 या नंबरवर पाठवायचा आहे. उद्याच आपण सोल्युशन त्याचं घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.